Hello friends, we are discussing the NEET JEE problems based on the topic electrostatic. In previous video, we discussed the problem number 1 to 6. Now we will continue with the problem number 7. The question number 7 is a simple pendulum of length L is placed between the plates of parallel plate capacitor having electric field E as shown in figure. Its bob has mass m and charge q. The time period of the simple pendulum is given by. आपल्याला इथं टाइम पिरियड साठी एक फॉर्म्युला तयार करायचा आहे. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम t इक्वल टू जनरल फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला असतो लेंथ अपॉन ॲक्सेलरेशन असा लिहू शकतो आपण टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. आणि मग आपल्याला याच फॉर्म्युलाला इलेक्ट्रोस्टॅटिकच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. नाव हियर this is a simple pendulum and this is the bob of this pendulum. Now in between these two plates there is a electric field produced. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन माहिती आहे आपल्याला पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असते आणि या बॉब वरती चार्ज q आहे याचं मास काय आहे m. हा चार्ज पॉझिटिव्हच आहे आणि ह्या पॉझिटिव्ह चार्ज वरती ही इलेक्ट्रिक फील्ड काय करणार आहे फोर्स अप्लाय करणार आहे या डायरेक्शननं. म्हणजे हा बॉब इथं असा राहणार नाही. त्यामुळं याची जर आपण डायग्राम रीड्रॉ केली सपोज ही इनिशियल पोझिशन आहे याची व्हर्टिकल कन्सिडर केला आपण बट बिकॉज ऑफ दिस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इलेक्ट्रिक फील्ड याच्यावरती जी फोर्स अप्लाय करते त्यामुळं हा बॉब इकडं असा काय होईल शिफ्ट होईल. हा इकडं का आलाय बिकॉज देर इज ए फोर्स इन दिस डायरेक्शन इलेक्ट्रिक फोर्स QE इलेक्ट्रिक फोर्स F इक्वल टू QE फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला कारण इलेक्ट्रिक फील्ड E इक्वल टू फॉर्म्युला असतो फोर्स पर युनिट चार्ज. त्यामुळे फोर्स इक्वल टू चार्ज इनटू इलेक्ट्रिक फील्ड हा फॉर्म्युला घेता येतो आपल्याला. सो दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इन दिस डायरेक्शन. नाउ देर इज वन मोर फोर्स बिकॉज ऑफ द वेट विच इज mg. इकडं फोर्स कोणता आहे mg इकडं कोणता आहे QE. मग इथं फोर्स दोन असल्यामुळे या बॉबचे ॲक्सेलरेशन जे आहेत ती दोन होणार आहेत. दोन ॲक्सेलरेशन कोणती एक A1 आणि एक कोणतं A2. मग A1 A2 जे ॲक्सेलरेशन आहे या दोघांचा रिझल्टंट जर आपण घेतला तर तो इकडे येईल. सो दिस इज द नेट ॲक्सेलरेशन. नेट ॲक्सेलरेशन जर मिळालं तर आपण इथे लिहूया A नेट. सो नेट ॲक्सेलरेशन जर मिळालं तर आपल्याला टाइम पिरियडचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करता येईल. नाव फॉर A1 ॲक्सेलरेशन A1 म्हणजे कोणतं हे ॲक्सेलरेशन कन्सिडर केलंय आपण. मग ॲक्सेलरेशन इक्वल टू फोर्स अपॉन काय फॉर्म्युला F equal to ma, then force upon mass. We can write this as QE is the force upon mass of this bob. So this is A1 आणि A2 लिहिलं तर force upon mass म्हणजे mg upon m. So acceleration A2 will be g. हे g राहणार आहे फक्त. आणि मग या दोघांचा रिझल्टंट जर यूज केला तर A net equal to अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर वेक्टरचा रिझल्टंट फॉर्म्युला यूज केला तर म्हणजे फॉर्म्युला काय येणार बघा A1 स्क्वेअर म्हणजे काय QE बाय m याचा स्क्वेअर होईल प्लस स्मॉल g स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू A नेटची यूज केली तर आपल्याला जे रिलेशन मिळेल ते रिलेशन असं मिळेल टाइम पिरियड T इक्वल टू टाइम पिरियड T इक्वल टू हा जो फॉर्म्युला आपण लिहिणार आहोत याला थोडं वेगळ्या फॉर्म मध्ये जर कन्वर्ट केलं आपण वेगळ्या फॉर्म मध्ये म्हणजे कसं कन्वर्ट करायचं आहे तर याचा स्क्वेअर आहे आणि त्याचं परत स्क्वेअर रूटही आहे. याला लिहिताना आपण थोडं वेगळ्या फॉर्म मध्ये लिहू शकतोय. किंवा आहे असं ठेवलं तरी चालेल. T इक्वल टू 2 पाय अंडर रूट L अपॉन मी ऑप्शन बघितला या क्वेश्चनचा जो ऑप्शन गिवन आहे तो ऑप्शन आहे याच फॉर्म मधला आहे. सो दी ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन इज L अपॉन नेट ॲक्सेलरेशन A इक्वल टू नेट ॲक्सेलरेशन जे आहे ते काय होतं अंडर रूट QE बाय m ब्रॅकेट स्क्वेअर प्लस g स्क्वेअर. आणि हाच ऑप्शन आपल्याला टेक्स्ट या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. 2019 JEE ऑनलाईन एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन होता. सो दिस इज द टाइम पिरियड ऑफ दिस सिंपल पेंडुलम. एक सिंपल क्वेश्चन होता थेरॉटिकल होता. सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड माहित असेल तर थोडं इलेक्ट्रोस्टॅटिकचा फॉर्म मध्ये त्याला आपण कन्वर्ट केलंय. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन इज चार्जेस -q and +q located at point A and B constitute an electric dipole. So this is our electric dipole. Distance AB is 2a. So this half distance is A and this half is A.
O is the origin or midpoint. So this is the midpoint O. Okay, midpoint of the dipole, a charge Q is placed at point P. So this is the point P and a charge capital Q is placed at this point P where OP is Y. हे distance किती आहे? Y आहे. And Y is much greater than 2A. ही असली कंडिशन आली की लक्षात ठेवायचं, तुम्हाला ते निग्लेक्ट करावं लागतं. Y is much greater than A आलं, 2A दिलं इथं, याचा अर्थ A व्हॅल्यू जी आहे ती कुठं आली तर ती निग्लेक्ट करता येते, त्यासाठीच ते रिलेशन दिलेलं असतं. ती चार्ज कॅपिटल Q एक्सपिरियन्सेस अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स F. म्हणजे इथं हा जो P पॉइंटला चार्ज आहे Q, याच्यावरती फोर्स किती आहे? F आहे. नाउ द चार्ज Q इज मूव्ह अलॉंग द इक्वेटोरियल लाईन. म्हणजे या लाईन थ्रू आपण चार्जला काय केलंय? मूव्ह केलंय टू P डॅश. म्हणजे या चार्जला P पासून कुठं आणलंय आता? P डॅशला येऊ. P dash such that OP dash equal to y/3. हे डिस्टन्स किती आहे आता? y/3 आहे. The force on Q will be close to. आता या Q वरती असलेला फोर्स किती असेल असं विचारलंय. ऑप्शन जे आहेत ते F च्या फॉर्म मध्ये आहेत. 2F 3F अशा टाइप मध्ये ऑप्शन आहेत. आपल्याला ते फाइंड आउट करायचे किती F असेल. म्हणजे चार्ज जर P ला असताना फोर्स F असेल तर तोच चार्ज आपण P डॅश ला प्लेस केला तर किती फोर्स असेल? F च्या फॉर्म मध्ये. मग फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला इथं डायपोल असल्यामुळं या पॉइंटला जो फोर्स असणार आहे तो दिस फोर्स इज बिकॉज ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ दिस डायपोल. या डायपोलची जी काही या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ती इलेक्ट्रिक फील्ड त्या चार्जवरती काय अप्लाय करते? फोर्स. सो फर्स्ट वी हॅव टू नो द इलेक्ट्रिक फील्ड. आता फर्स्ट आपण या P पॉइंटची इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करूया. इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉइंट P, EP म्हटलं आपण त्याला. तर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू डायपोल याचा जो फॉर्म्युला घेतो आपण तो फॉर्म्युला असा घेतो K इंटू, फॉर्म्युला घेताना K इंटू 2P इलेक्ट्रिक फील्ड ॲट ए पॉइंट ऑन द इक्वेटर ऑफ डायपोल. थेरीमध्ये आपण डिराईव्ह केलंय 2P. ह्या स्मॉल P ला म्हणतो आपण P इज द इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ऑफ दिस डायपोल अँड 2P अपॉन हे डिस्टन्स. ओके, ऍक्च्युअल मध्ये जो फॉर्म्युला घेतला होता आपण r² प्लस a² लिहिलं होतं. a² म्हणजे हे डिस्टन्स आणि r म्हणजे हे डिस्टन्स. इथं y आहे, सो वी कॅन राईट दिस ॲज y² प्लस a². सो दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉइंट P. अँड नाउ बिकॉज ऑफ दिस इलेक्ट्रिक फील्ड देर इज ए फोर्स ऑन चार्ज Q. आता या मगाशी मी जे सांगितलं जी कंडिशन दिली y इज मच ग्रेटर दॅन 2a. सो a² कॅन बी निग्लेक्टेड. सो EP कॅन बी रिटन ॲज याचा रेस टू 3/2 असा फॉर्म्युला आहे. y² प्लस a² ब्रॅकेट रेस टू 3/2. सो a² निग्लेक्ट केलं तर फॉर्म्युला येतो 2P डिवाइड बाय y² चा 3/2 केला की y क्यूब व्हॅल्यू राहते. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉइंट P बिकॉज ऑफ दिस डायपोल. अँड नाउ Q चार्ज इज प्लेस्ड ॲट पॉइंट P. इट एक्सपिरियन्स ए फोर्स F. इथं दिलेला आहे गिवन F फोर्स आहे. तो फोर्स किती असेल? दॅट फोर्स विल बी Q इंटू EP. इलेक्ट्रिक फील्ड इथं जेवढी असेल तीच फील्ड त्या चार्जवरती काय अप्लाय करते? फोर्स. सो F इक्वल टू QE फॉर्म्युला यूज केला आपण आणि या व्हॅल्यूज जर पुट केला तर आन्सर येईल 2K इंटू 2P आणि हा Q अपॉन y क्यूब. दिस इज द इलेक्ट्रिक फोर्स ॲट पॉइंट P ऑन चार्ज Q. नाउ दिस चार्ज इज मूव फ्रॉम P टू P डॅश. आता इथं आहे तो. इथं असताना फोर्स किती असेल असं विचारलंय. मग हा फोर्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला परत याला काय करणार आहे? आपण थोडं इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करणार आहे P डॅश पॉइंटला असलेली. नाउ इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉइंट P डॅश इट विल बी K इंटू 2P अपॉन चेंज काय झालंय? फक्त डिस्टन्स. y च्या ठिकाणी y/3. सो इट विल बी y/3 स्क्वेअर प्लस a² ब्रॅकेट रेस टू 3/2. इथंही आपण a² निग्लेक्ट करणार आहे बिकॉज y इज मच ग्रेटर दॅन a. आणि मग E ॲट P डॅश विल बी K 2P डिवायडेड बाय y/3 चा स्क्वेअर आणि a² इथं आपण काय केलंय? निग्लेक्ट केलंय. y/3 चा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2 देन y/3 चा क्यूब येईल आणि मग y क्यूब अपॉन 3 चा क्यूब 27 जो वरती जाईल म्हणजे इथं इंटू काय आलं? 27. हे 27 म्हणजे 3 चा क्यूब जो आपण वरती घेतलाय. सो दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉइंट P डॅश. P डॅशला असली ही इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि दिस इलेक्ट्रिक फील्ड अप्लाइज द फोर्स ऑन दिस चार्ज Q. सो वी कॅन राईट दिस ॲज
फोर्स ऑन चार्ज एफ डॅश म्हणा त्याला, एफ डॅश इज द इलेक्ट्रिक फोर्स ऑन द चार्ज क्यू ॲट पॉइंट पी डॅश, इट विल बी क्यू इंटू ई पी डॅश. आणि मग फॉर्म्युला यूज केला तर ई पी डॅशची व्हॅल्यू के 2p अपॉन वाय क्यूब इंटू एक्स्ट्रा काय आहे इथं 27 आहे आणि त्याला इंटू काय येणार आहे कॅपिटल क्यू. सो दिस इज द फोर्स ऑन चार्ज क्यू ॲट पी डॅश. मग एफच्या फॉर्ममध्ये ऑप्शन असा नाही, ऑप्शन एफच्या किती एफ असेल, मग एफ डॅश इक्वल टू यामध्ये एफची व्हॅल्यू काय होती के 2p क्यू अपॉन वाय क्यूब. सो के 2p क्यू अपॉन वाय क्यूब दिस इज एफ आणि एक्स्ट्रा फक्त 27 आहे. सो दिस विल बी 27f. न्यू फोर्स एफ डॅश विल बी 27f. इनिशियल फोर्सच्या 27 टाइम्स काय असणार आहे याचा न्यू फोर्स असणार आहे. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. राईट डाऊन दी आन्सर्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 9. A solid conducting sphere having a charge q is surrounded by an uncharged conducting hollow spherical shell. Let the potential difference between the surface of the solid sphere and that of the outer surface of the hollow shell be phi. If the shell is now given a charge of -4q, the new potential difference between the same two surfaces is. दोन इथं conducting objects आहेत. Okay, a solid conducting sphere. This is our solid conducting sphere which has a radius small a. Consider केले आपण having a charge q. पॉझिटिव्ह चार्ज आहे प्लस q. कंडक्टिंग स्पियर आहे त्यामुळे याच्या सरफेस वरती चार्ज असणार आहे. Is surrounded by an uncharged conducting hollow spherical shell. This is our hollow spherical shell whose radius is small b. Let the potential difference between the surface of the solid sphere. याला फी ए म्हटलं मी. सर पोटेन्शियल ॲट दी सरफेस ऑफ सॉलिड स्पियर इज फी ए अँड द पोटेन्शियल ॲट दी आउटर सरफेस ऑफ दिस hollow shell is phi b. So the potential difference in between these two, phi a minus phi b, this potential difference is phi. हे given आहे. Okay. If the shell is now given a charge -4q, म्हणजे आउटर शेलला जर आपण आता -4q एवढा चार्ज एक्स्ट्रा प्रोव्हाइड केला तर हाच पोटेन्शियल डिफरन्स आता किती असेल असं विचारले. पण त्याआधी फी म्हणजे नक्की किती आहे हे थोडं बघितलं तर नवीन पोटेन्शियल डिफरन्स आधीच्या फीच्या फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करता येईल. इथं अगोदर एक थेरी लक्षात ठेवा. जर एखादा कंडक्टर असेल किंवा स्पेरिकल शेल असेल, म्हणजे हा सॉलिड कंडक्टर असेल किंवा स्पेरिकल शेल असेल, काही असेल, आणि सपोज याची रेडियस आहे r and charge on this conductor is q, तर पोटेन्शियल साठी आधी फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर स्पेरिकल कंडक्टर इथं मी 3 पॉइंट्स घेतोय, a b आणि हा पॉइंट घेतला इथं मी c. आता यातला जो पहिला पॉइंट आहे a पॉइंट, दिस पॉइंट इज ॲट ए डिस्टन्स स्मॉल r फ्रॉम द सेंटर ऑफ स्पियर. देन पोटेन्शियल ॲट पॉइंट a phi a इक्वल टू कॉन्स्टंट तो घेतो आपण q बाय r. सिंपल फॉर्म्युला आहे. या a पॉइंटला एवढं काय आहे पोटेन्शियल आहे, चार्ज q होता. पोटेन्शियल ॲट पॉइंट b phi b इक्वल टू k इंटू q अपॉन r. रेडियस आहे त्यामुळे सरफेस वरती जे पोटेन्शियल आहे त्यासाठी रेडियस यूज केली डिस्टन्स म्हणून. अँड पोटेन्शियल ॲट पॉइंट c, c इज द पॉइंट इनसाइड द कंडक्टिंग स्पियर. स्पियर असेल किंवा शेल, आतून हॉलो असेल, सॉलिड असेल, काही असू द्या, याच्या आतमध्ये कंडक्टिंग साठी सांगतोय k इंटू q बाय r. हाच फॉर्म्युला. म्हणजे जेवढं पोटेन्शियल एखाद्या स्पेरिकल कंडक्टरच्या सरफेस वरती असतं तेवढंच पोटेन्शियल त्याच्या इनसाइडला असलेल्या पॉइंटला असतं, अगदी सेंटरला सुद्धा हेच पोटेन्शियल असतं. कारण हे दोन्ही कसे आहेत इक्वल. मग कुठेही पॉइंट घ्या तुम्ही, इथं घेतला मी डी पॉइंट, या पॉइंटलाही तेवढंच पोटेन्शियल आहे जेवढं सरफेसला. म्हणजे स्पेरिकल शेलच्या सरफेसवरती जेवढं पोटेन्शियल असतं तेवढंच त्याच्या इनसाइडला असतं. मग कुठेही पॉइंट घ्या तुम्ही, ही एक कंडिशन लक्षात ठेवा. आणि दुसरी कंडिशन, सपोज इथं एक स्पेरिकल शेल आहे, हा स्पेरिकल शेल आहे, याच्या आउटरला एक स्पेरिकल शेल आहे आणि इनर स्पेरिकल शेल वरती चार्ज q आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर इथं आउटर शेल अनचार्ज आहे पण
चार्जिंग बाय इंडक्शन या मेथडनं, कारण हे डिस्टन्स काय खूप लार्ज नाही, त्यामुळे चार्जिंग बाय इंडक्शन या मेथडमुळं याच्यावरतीही काय येतात, चार्जेस येतात. क्यू डॅश काय येतात, तर हा स्पेरिकल शेल काय करतो, आतला जो स्पियर आहे तो काय करतो, या आउटर शेल मधले निगेटिव्ह चार्जेस आतमध्ये काय करतो, अट्रॅक्ट करतो आणि पॉझिटिव्ह चार्जेसना रिपेल करतो. त्यामुळं या शेलच्या आउटर सरफेसवरती पॉझिटिव्ह चार्ज येतात आणि इनर सरफेसवरती निगेटिव्ह चार्ज येतात. मी त्याला क्यू डॅश म्हटलंय. सपोज चार्जिंग बाय इंडक्शन मुळे आउटर सरफेसवरती किती चार्ज आलेत, प्लस क्यू डॅश, इनर सरफेसवरती चार्ज आहे मायनस क्यू डॅश. आणि मग आपण हा जर क्यू डॅश कॅल्क्युलेट करायला गेलो तर फॉर्म्युला आहे चार्जिंग बाय इंडक्शन इक्वल टू 1 - 1/k and k is the dielectric constant of this material. आणि मग क्यू डॅश इक्वल टू जर आपण मेटल साठी कॅल्क्युलेट करायला गेलो तर क्यू डॅश इक्वल टू क्यू मिळतो. का, फॉर मेटल डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज इनफायनाइट, 1/∞ इज 0, सो क्यू डॅश इक्वल टू क्यू. म्हणजे इनर स्पियर वरती चार्ज जर क्यू असेल तर आउटर स्पियरच्या आउटर सरफेस वरती पॉझिटिव्ह प्लस क्यू चार्ज येतो आणि इनर सरफेस वरती मायनस क्यू तेवढा चार्ज येतो. आणि दिस चार्ज अरायजेस बिकॉज ऑफ दी चार्जिंग बाय इंडक्शन. ह्या दोन मेथड फक्त लक्षात ठेवा आणि मग या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला लक्षात येईल. याला आपण एक्झॅक्टली कसं सॉल्व्ह करतोय ते. हे चार्जिंग बाय इंडक्शन घ्यायला विसरायचं नाही जर स्पेरिकल शेल वरती क्वेश्चन्स आले तर. आता इथं बघा, charge on this inner solid sphere is plus q, so because of the induction charge on the outer surface is plus q, charge on the inner surface is minus q. इथं plus q आहे, इथं minus q आहे. का लिहिलं मी, because of the charging by induction मी आत्ताच सांगितलं इथं. Now potential electric, now we will calculate the electric potential at point A and at point B separately. Now at point A पोटेन्शियल इज फी ए. आणि फी ए हे पोटेन्शियल घ्यायचं असेल तर या पॉइंटला पोटेन्शियल कुणामुळे असणार आहे, तर या पॉइंटला पोटेन्शियल तिन्ही चार्जमुळे आहे. या चार्जमुळे आहे, याच्यामुळे आहे आणि याच्यामुळे आहे. आउटर शेलसाठी हा पॉइंट इनसाइडला आहे, त्यामुळं या पॉइंटला या स्वतः या सॉलिड स्पियरमुळं सेल्फ त्या स्पियरमुळं असलेलं पोटेन्शियल किती असेल बघा, के इंटू चार्ज किती आहे, क्यू, रेडियस किती आहे, ए. दिस इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल बिकॉज ऑफ दिस सॉलिड स्पियर, याच्यामुळे आहे. पण इथं या दोन चार्जेसमुळे ही इथं पोटेन्शियल आहे, कारण स्पेरिकल शेलच्या इनसाइडलाही पोटेन्शियल असतं, फक्त इथं दोघांमुळे आहे. आता मायनस क्यू मुळे घ्यायला गेलो, अगोदर प्लस क्यूचं घ्यायला गेलो तर के इंटू क्यू अपॉन बी. बी का लिहिलं, कारण आउटर स्पियरची रेडियस किती आहे, बी, आणि आउटर स्पियर वरती हा जो चार्ज आहे क्यू, याच्यामुळे त्याच्या इनसाइडला जे पोटेन्शियल असतं ते कुणा एवढं, त्याच्या सरफेस एवढंच. त्यामुळे आपण सरफेसचं पोटेन्शियल घेतलं. मायनस के इंटू निगेटिव्ह चार्ज मुळे हे असणार आहे क्यू अपॉन बी. सो दिस इज द पोटेन्शियल ॲट पॉइंट ए. नाव फॉर बी, पोटेन्शियल ॲट पॉइंट बी इक्वल टू के इंटू क्यू बाय बी. दिस इज द पोटेन्शियल बिकॉज ऑफ दिस सेल्फ, या सेलमुळे असलेलं पोटेन्शियल सरफेसवरती आहे, याची रेडियस बी आहे, म्हणजे ही रेडियस किती, ही बी, आणि इथपर्यंत किती ए, त्या स्वतःमुळे आहे. निगेटिव्ह चार्जमुळे घ्यायचं असेल तर मायनस के इंटू क्यू अपॉन बी अँड प्लस पोटेन्शियल ड्यू टू धिस इनर स्पेरिकल शेल. हा बी पॉइंट आतल्या सॉलिड स्पियरसाठी आउटसाइडला पॉइंट आहे आणि त्याचं डिस्टन्स किती घेणार तुम्ही, बीच. सो दिस विल बी K into Q upon B. So this is the potential at point B, and if we take the potential difference phi A minus phi B, phi A minus phi B, then we can write this as phi A काय आहे, K Q upon A. हे दोन्ही बघा प्लस मायनस असल्यामुळे कॅन्सल होतील, त्यामुळे ती लिहायची गरज नाही. मायनस याचं पोटेन्शियल, इथंही या दोन व्हॅल्यूज कॅन्सल होऊन हीच व्हॅल्यू राहते. सो इट विल बी के इंटू क्यू अपॉन बी. अँड इफ वी टेक दी कॉमन टर्म्स, फी ए बी म्हणा, के क्यू आणि ब्रॅकेटमध्ये राहील 1/a मायनस 1/b. सो दिस इज दी पोटेन्शियल डिफरन्स. हा गिवन आहे, किती आहे, हा फी आहे. So this is the potential difference in between these two points A and B. सरफेस वरचे पॉइंट्स आहेत, जो गिवन फी दिलेला आहे आपल्याला. नाव सेकंड कंडिशन, इफ द शेल इज नाव गिवन ए चार्ज ऑफ -4q.
आता या शेलला आपण चार्ज दिलाय -4q, म्हणजे या आउटर सरफेसवरती आता चार्ज किती आहे, -4q. आणि या -4q चार्जमुळं आता या इथं आता पोटेन्शियल डिफरन्सेस आहेत ती काय होणार आहेत, परत चेंज होणार आहेत. आता ही पोटेन्शियल डिफरन्स कशी चेंज होतील, आता इथं स्पेरिकल शेलला चार्ज दिलेला आहे आपण, म्हणजे मगाशी ते चार्जिंग बाय इंडक्शन मिळाले होते. आता याच्यावरती +q चार्ज आहे, याच्यावरती -4q चार्ज आहे. आणि मग आता पोटेन्शियल डिफरन्स ए पॉईंटचं बी पॉईंटचं सेपरेट काढूया आणि डिफरन्स घेऊया. पोटेन्शियल ॲट पॉईंट ए फी ए इक्वल टू या पॉईंटचं पोटेन्शियल त्या सॉलिड स्पियरमुळं स्वतःमुळं असलेलं पोटेन्शियल q/a k × q/a, आणि याच्या आतमध्ये तो चार्ज आहे त्याच्यामुळं या इनसाइडला सुद्धा पोटेन्शियल असणार आहे. सो ए पॉइंटला बाहेरच्या चार्जमुळे जे पोटेन्शियल असणार आहे दॅट विल बी -k4q/b. बाहेरच्या स्पियरची रेडियस किती आहे b, त्याच्या इनसाइडला पॉइंट येतोय. सो दिस इज दी फी ए, आणि फी बी लिहिलं तर फी बी इक्वल टू k × फी बी म्हणजे इथलं पोटेन्शियल. आतल्या स्पियरमुळे किती असेल k × q/b, आणि आतल्या स्पियरसाठी हा पॉइंट किती डिस्टन्सला b लाच आहे आणि चार्ज किती q, आणि या स्वतः स्पिरिकल शेलमुळे असेल तर k × 4q/b. हे दोन पोटेन्शियल मिळतात. अँड इफ वी टेक द डिफरन्स फी ए मायनस फी बी इक्वल टू, नाव सी दिस k × q/a minus k × 4q/b minus k × q/b minus k × 4q/b. आणि हे जर सबट्रॅक्शन केलं तर आपल्या लक्षात येईल k q कॉमन आहे आणि या ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू राहतात 1/a minus 1/b. सबट्रॅक्शन करून बघा हीच व्हॅल्यू मिळते. आणि याचा अर्थ असा झाला की फी ए बी डॅश नवीन पोटेन्शियल डिफरन्स म्हटलं आपण, फी ए डॅश घेऊया या सगळ्यांना, फी ए बी डॅश नवीन पोटेन्शियल डिफरन्स हे आधीच्या पोटेन्शियल डिफरन्स एवढंच मिळतंय, म्हणजे फीच व्हॅल्यू मिळते आपल्याला. म्हणजे -4q जर आपण आउटर शेलला चार्ज दिला तर पोटेन्शियल डिफरन्स चेंज होत नाही, जे आधी होतं तेच पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला इथेही मिळतंय. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 10. In the figure shown, after the switch S is turned from position A to B, the energy dissipated in the circuit in terms of capacitance C and total charge Q is. Energy dissipated calculate करायची, ज्याला आपण change in potential energy असंही म्हणू शकतोय. Here this is the battery which has EMF E, याला आपण फी असंही म्हणतो. EMF E किंवा काय फी अशा टाइप मध्ये यूज करू शकतोय. These two capacitors has capacitance C and 3C. दिस इज अवर स्विच, हे स्विच आहे आपलं S. ह्या दोन पोझिशन आहेत A आणि B. नाव ॲट फर्स्ट दिस स्विच इज कनेक्टेड टू पॉइंट A, म्हणजे हा 3C कॅपॅसिटर सर्किटमध्ये नाही आहे. अँड इन द इनिशियल स्टेज नाव बिकॉज ऑफ दिस बॅटरी कॅपॅसिटर गेट्स चार्ज अँड सपोज चार्ज ऑन दिस कॅपॅसिटर इज Q. सो दिस Q विल बी CE. or we can write this as CV, Q equal to CV. E म्हणजेच फी म्हणतो आपण त्याला, potential of the battery. Now this is the capacity charge on this capacitor and the energy stored in this capacitor say U1, किंवा आपण याला इनिशियल म्हणू शकतोय. इनिशियल एनर्जी EY equal to half C phi square means E square. So this is the initial energy stored in capacitor. Now when this switch S is shifted to position B, या स्विचला इथं शिफ्ट केलं, इकडं स्विच घेतलं. आता बॅटरी डिस्कनेक्ट केली, याचा अर्थ बॅटरी काढून टाकले आणि हे दोन कॅपॅसिटर कंबाईन केले. मी एक व्हिडिओ अपलोड केलाय, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी डिसिपेटेड व्हेन ड्युरिंग द रिडिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस म्हणून आहे. दोन सेपरेट कॅपॅसिटर होते, नंतर कंबाईन केलं की काय होतं याच्याशी रिलेटेड एक कन्सेप्ट होती. सेम त्याच्यावरती क्वेश्चन आहे. नाव हिअर द टोटल चार्ज इज Q, पण हा Q चार्ज आता दोघांमध्ये काय होतो, डिस्ट्रीब्यूट होतो. हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होतो आणि हा चार्ज होत राहतो, आणि दोघांचं पोटेन्शियल सेम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे चार्जेस काय होतात, ट्रान्सफर होत राहतात. टोटल चार्ज इथं Qच राहणार आहे. कॉमन पोटेन्शियल फी इक्वल टू टोटल चार्ज, फीचा फॉर्म्युला काय घेऊ शकतोय आपण, Q/C. सो इट विल बी टोटल चार्ज डिवायडेड बाय टोटल कॅपॅसिटन्स. हा कॉमन पोटेन्शियलचा फॉर्म्युला असतो. कॉमन पोटेन्शियलसाठी मी फॉर्म्युला दिलेलाही आहे तिथं. टोटल चार्ज Q1 + Q2 / C1 + C2 असा फॉर्म्युला आला होता. कॉमन पोटेन्शियल
Q1 प्लस Q2 अपॉन C1 प्लस C2 असा फॉर्म्युला दिलेला आहे तिथं मी, पण फॉर्म्युलावरून घ्यायचं तर टोटल चार्ज इथं आपला Q आहे आणि कॉमन पोटेन्शियल C1 प्लस C2 म्हणजे 3C प्लस C, इट विल बी 4C. सो फी इक्वल टू Q अपॉन 4C. टोटल चार्ज Q किती होता CE, सो इट विल बी CE अपॉन 4C. CE अपॉन 4C इज दी कॉमन पोटेन्शियल. सो फायनल एनर्जी, आता नवीन एनर्जी काय असेल ह्या दोन चार्ज कपॅसिटी, आता बॅटरी कनेक्टेड नाही, रिमूव्ह केलेले, सो इट विल बी हाफ CV स्क्वेअर फॉर्म्युला असतो एनर्जीचा फॉर्म्युला काय हाफ CV स्क्वेअर. हिअर C इज 4C, टोटल कपॅसिटन्स किती 4C अँड फी इज कॉमन पोटेन्शियल, फी म्हणजे ही व्हॅल्यू आहे, सो दिस विल बी CE अपॉन 4C आणि याचा काय स्क्वेअर आहे. सो फायनल एनर्जी विल बी हाफ 4C स्क्वेअर आहे त्यामुळे एक 4C कॅन्सल होईल, सो दिस विल बी CE, C स्क्वेअर E स्क्वेअर अपॉन 4C असा एक फॉर्म्युला राहतोय, C स्क्वेअर E स्क्वेअर अपॉन 4C. आता याला जर आपण सोडवलं, सॉरी E अपॉन 4C नाही, 4C CE अपॉन 4C आणि मग इथं C फी स्क्वेअर 4C C1 प्लस C2 4C फॉर्म्युला येतोय, Q इक्वल टू CV. C कॅन्सल होतं इथं, C जर कॅन्सल केलं तर फॉर्म्युल्यामध्ये काय राहतं E/4 राहतो फक्त. सो इथं हा जो फॉर्म्युला घेणार आपण तो किती येणार E/4. इथं C कॅन्सल करायचं राहिलं होतं, CE अपॉन 4C केलं होतं, C कॅन्सल केल्यामुळे इथलं रिलेशन काय आलं, कॉमन पोटेन्शियल किती आलं फी इक्वल टू E/4 आणि मग फी स्क्वेअर त्यामुळं E/4 चा स्क्वेअर, सो इट विल बी, हे चेंज होईल 4C इंटू E स्क्वेअर अपॉन 16, म्हणजे इथं बघा हे 16 आहे पण F4 वरती असल्यामुळं 8 राहील, सो इट विल बी 1/8 CE स्क्वेअर. फायनल एनर्जी आपल्याला काय आली 1/8 CE स्क्वेअर एवढी काय आली फायनल एनर्जी आली. आणि मग एनर्जी डिसिपेटेड कॅल्क्युलेट करायचे म्हणजे काय तर इनिशियल एनर्जी मायनस फायनल एनर्जी, सो इट विल बी हाफ CE स्क्वेअर मायनस 1/8 CE स्क्वेअर. आणि जर हे सोडवलं आपण तर आपल्याला इथं मिळेल एनर्जी डिसिपेटेड म्हणजे 1/2 मायनस 1/8 जर केलं आपण तर त्याचा आन्सर येतं 3/8 CE स्क्वेअर. सो दिस इज दी अमाऊंट ऑफ एनर्जी डिसिपेटेड, हाफ CE 1/8 CE स्क्वेअर अशी व्हॅल्यू येते, म्हणजे याला म्हणतो आपण अमाऊंट ऑफ एनर्जी डिसिपेटेड. E ची व्हॅल्यू याच्यावरून लिहिली तर, कारण ऑप्शन हे बरोबरच आहे, हेच आन्सर झालं, ऑप्शन असा नव्हता या क्वेश्चन मध्ये, ऑप्शन थोडा वेगळा होता. याच्यावरून E ची व्हॅल्यू काय येईल बघा, Q इक्वल टू CE असेल तर E इक्वल टू काय येणार, E इक्वल टू व्हॅल्यू मिळेल Q/C आणि ती व्हॅल्यू जर पुट केली आपण इथं तर डेल्टा E इक्वल टू एनर्जी डिसिपेटेड इक्वल टू 3/8 इंटू C E स्क्वेअर म्हणजे Q स्क्वेअर बाय C स्क्वेअर आणि एक C कॅन्सल होऊन फायनल व्हॅल्यू राहील एनर्जी डिसिपेटेड डेल्टा U इक्वल टू 3/8 इंटू Q स्क्वेअर अपॉन C आणि हा ऑप्शन आपल्याला गिवन आहे. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हा ऑप्शन गिवन होता, सोपा क्वेश्चन आहे, स्विच रिलेटेड होता, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस म्हणतो आपण याला, त्यामध्ये लॉस झालेली एनर्जी. नाउ सी दी नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय, ए पॅरलल प्लेट कपॅसिटर हॅव्हिंग प्लेट्स ऑफ एरियाज A and plate separation D has capacitance C1 in air. When two dielectrics of different relative permittivities K1 equal to 2 and K2 equal to 4 are introduced between the two plates as shown in figure, the capacitance becomes C2, then ratio C2 by C1. हा रेशो कॅल्क्युलेट करायचा आपल्याला C2 by C1. मग C2 कधी आणि C1 कधी हे अगोदर व्यवस्थित समजून घ्या. ए पॅरलल प्लेट कपॅसिटर हॅव्हिंग प्लेट्स ऑफ एरियाज A, ह्या दोन प्लेट्स आहेत, फर्स्ट आणि सेकंड प्लेट, दोन्ही प्लेटचा एरिया लिहितो मी इथं, याचा A आहे, या हे प्लेटचा एरिया किती A अँड प्लेट सेपरेशन D, दोन प्लेट मधलं जे डिस्टन्स आहे ते किती दिलंय D दिलंय, ह्या दोन प्लेट्स आहेत इथं. हॅज कपॅसिटन्स C1 इन एअर. आता इथं दोन प्लेटच्या मध्ये पूर्ण मीडियम काय आहे एअर आहे आणि एअर मीडियम असेल तर आपण जो कपॅसिटन्स लिहितो त्याला C1 इथं नाव दिलेलं आहे, सोल्युशन म्हणूया
C1 is the capacitance with air. It will be A epsilon naught upon D. हा फॉर्म्युला झाला. A epsilon naught upon D हा फॉर्म्युला झाला कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर विथ एअर. आता पुढची कंडिशन काय दिली बघा, याला इक्वेशन म्हणा. C1 जे रेशो घ्यायचा आपल्याला त्यातला हा C1 हाच झाला. आता C2 फॉर्म्युला म्हणजे कधी, C2 कधी आहे, आतमध्ये डायलेक्ट्रिक यूज करतोय आपण. आता कसे डायलेक्ट्रिक यूज केलेत, फेन टू डायलेक्ट्रिक्स ऑफ डिफरंट रिलेटिव्ह परमिटिव्हिटीज. याला क्वेश्चनला ऍक्च्युली एक डायग्राम आहे, मी डायग्राम ड्रॉ करत करत समजावून सांगतोय, त्यामुळे लक्षात येईल. डायग्राम दिलेली होती ऑलरेडी एक. ओके, फेन टू डायलेक्ट्रिक्स ऑफ डिफरंट रिलेटिव्ह परमिटिव्हिटीज. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे काय, तर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन नॉट, ज्याला आपण के म्हणतो, आणि इप्सिलॉनला आपण इप्सिलॉन नॉट इंटू के असं लिहितो. याला म्हणतो आपण रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, ज्याला आपण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटच म्हणतो ऍक्च्युली. त्यामुळे हा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटच आहे दिलेलेच, आणि तिथं ब्रॅकेटमध्ये त्यासाठी मी के म्हणून लिहिलंय, क्वेश्चनमध्ये गिवन नव्हतं. मग रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. त्याचे दोन डायलेक्ट्रिक आहेत, त्यांचे कॉन्स्टंट आहेत, K1 इक्वल टू 2 आणि K2 इक्वल टू 4 दिलंय. आर इंट्रोड्यूस्ड बिटवीन दी टू प्लेट्स ॲज शोन. पण हे जे इंट्रोड्यूस केले ते थोडे वेगळ्या फॉर्ममध्ये आहेत. हे इथं असे इंट्रोड्यूस केलेत, याचा हाफ पार्ट इथं बघा मी किती कन्सिडर करतोय, हा हाफ पार्ट आहे, आणि इथून खाली असा हा ही काय हाफ पार्ट आहे. इथं घ्या, इथं हा पार्ट पर्यंत आहे, एवढा पार्ट, एवढा जो पोर्शन आहे इथला, हा पोर्शन जो आहे तो काय केलाय आपण एका डायलेक्ट्रिक मीडियमने इथं फिलअप केलाय. हा इथला पोर्शन जो आहे तो पूर्ण एक डायलेक्ट्रिक आहे याच्यामध्ये, आणि राहिलेलं जे मीडियम आहे हा पूर्ण पोर्शन जो आहे तो एका डायलेक्ट्रिकनं फिलअप केलाय, हा सगळा पोर्शन. आता बघा अशा टाइपमध्ये हा काय केलाय आपण कपॅसिटर कन्सिडर केलाय. आता दोन डायलेक्ट्रिक आहेत, हे डायग्राम मध्ये गिवन होतं, म्हणजे कपॅसिटर मध्ये हा जो डायलेक्ट्रिक आपण फिलअप केलाय आता ह्या दोन प्लेटच्या मध्ये, त्यामध्ये काय केलंय इथं एवढाच पार्ट जो आहे कपॅसिटरचा, याच्यामध्ये जो आहे डायलेक्ट्रिक, ह्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे K2, याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय आहे K2, आणि याचा काय आहे K1 आहे. म्हणजे हे K1 मीडियम वाला डायलेक्ट्रिक आहे आणि हा K2 वाला, पण पूर्ण नाही. K2 भरपूर आहे, एवढा पार्ट मध्ये K2 आहे मीडियम, आणि एवढाच पोर्शन कशाचा आहे K1चा पोर्शन आहे. आणि मग आपल्याला विचारलाय की याचा नवीन कपॅसिटन्स जो आहे तो C2 दिलाय, पण C2 कसा कॅल्क्युलेट करणार. आता मीडियम तर दोन आहेत, इथं ऍक्च्युली जे कन्सिडर करणार आहे आपण त्यामध्ये याचे आपण 3 पार्ट्स करणार आहोत. बघा हा एक कपॅसिटर, इथून खालचा पार्ट, हे डिस्टन्स किती येणार, याचा एरिया येईल A/2, डिस्टन्स Dच राहील. नंतर हा दुसरा पार्ट, मी इथं नावं देतो यांना, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, हे 3 पार्ट तयार होतात याचे. आणि मग याचा एरिया या प्लेटचा A/2 हाफ झाला, हा हाफ बरोबर हाफ पार्ट आहे, गिवन आहे क्वेश्चन मध्ये. हे टोटल डिस्टन्स D आहे. हा सेकंड पार्ट जो आहे यामध्ये एरिया A/2, पण हे डिस्टन्स आहे ते किती D/2, हे हाफ झालं. हे डिस्टन्स D/2 हाफ डिस्टन्स, आणि याचाही एरिया किती A/2. अशा प्रकारे 3 वेगवेगळे पार्ट्स कन्सिडर केले आपण. आणि हे 3 पार्ट्स घेताना कसे घ्यायचे, तर हे जे 2 आणि 3 आहे हे म्हणजे दोन मीडियम असे आहेत, एकाच प्लेटमध्ये, एकाच कपॅसिटरच्या 2 प्लेटमध्ये असलेली ही डिफरंट 2 मीडियम आहेत, K1 आणि कोणती K2. आणि अशा कंडिशनला मी सांगितलं होतं, असे जर 2 डायलेक्ट्रिक वेगळे एकाच प्लेटच्या आतमध्ये असतील तर याला आपण सेरीज कॉम्बिनेशन म्हणतो. आणि 2 प्लेटच्या मध्ये जर असे डायलेक्ट्रिक असतील 2 वेगवेगळे K1 आणि K2, तर याला आपण घेताना कसं घेतोय पॅरलल कॉम्बिनेशन. मग यामध्ये हे 2 कपॅसिटर सेरीज आणि हे दोघं परत याला काय घ्यायचे पॅरलल, म्हणून इथं 3 कपॅसिटर. मग इथं मी C1 ला C2 आणि C3 यांचे वेगवेगळे फॉर्म्युले लिहितो. पहिला कपॅसिटर सपोज C आहे, हा कपॅसिटर कोणता C फर्स्ट, देन इट विल बी फॉर्म्युला काय एरिया विल बी A/2, इप्सिलॉन नॉट
इंटू के असतं K1 इज 2, सो इट विल बी 2 अपॉन डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स D, सो दिस इज D. सो दिस विल बी दी C कपॅसिटर, याचा कपॅसिटन्स C. नाव C डॅश, याचा C डॅश कपॅसिटन्स आहे कन्सिडर केला, एवढ्या पार्टचा कपॅसिटन्स C डॅश आहे. देन C डॅश विल बी, C डॅशची व्हॅल्यू काय येणार, एरिया A/2 च आहे, इप्सिलॉन नॉट हे फॉर्म्युला कसा आहे लक्षात येतंय का, A इप्सिलॉन नॉट K अपॉन D, कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक हा फॉर्म्युला आहे, याला मी डायरेक्ट यूज करतोय. K ची व्हॅल्यू पुट केली इथं 2, इथंही पुट केली 2 अपॉन, आता इथं D/2 डिस्टन्स झालं, या पार्टचं डिस्टन्स किती आहे D/2. आणि मग C डबल डॅश घेतलं तर C डबल डॅशची व्हॅल्यू काय, A/2 इप्सिलॉन नॉट 4, कारण याचा फॉर्म्युला जो आहे तो याचा कपॅसिटन्स C डबल डॅश, K2 किती आहे 4 आहे अपॉन D/2. असे हे डिफरंट 3 कपॅसिटर या एकाच कपॅसिटर मध्ये तयार होतात. ह्या एकाच कपॅसिटर मध्ये 3 डिफरंट कपॅसिटर काय झाले तिथं तयार झालेत. आणि मग यातले 2 कपॅसिटर सेरीज कोणते, हे 2 C डॅश आणि C डबल डॅश, हे 2 कसे आहेत पॅरलल घेणार आपण. आणि मग त्या पॅरलल कॉम्बिनेशनला हा कपॅसिटर हे 2 सेरीज आणि त्या सेरीज कॉम्बिनेशनला हा तिसरा कपॅसिटर म्हणजे C पॅरलल घ्यायचा आहे. आता याला थोडं सिम्प्लिफाय केलं तर कसं येईल बघा, हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल आणि ही व्हॅल्यू काय येणार, A इप्सिलॉन नॉट अपॉन D, ही काय येईल, हे 2 ह्या 2 ला कॅन्सल होईल पण हे 2 होतं, सो इट विल बी 2A इप्सिलॉन नॉट अपॉन D, आणि इथं हे 2 कॅन्सल होऊन 4 राहील, 4A इप्सिलॉन नॉट अपॉन D. आता यामध्ये पहिलं कॉम्बिनेशन आपण घेऊया सेरीज, म्हणजे हीच डायग्राम अशी ड्रॉ करू शकतोय आपण. हा कपॅसिटर फर्स्ट, सेकंड आणि या दोघांना हा पॅरलल. कोणते कपॅसिटर आहेत हे, याला C म्हटलंय आपण, हा कपॅसिटर C, हा कपॅसिटर C डॅश आणि हा कपॅसिटर कोणता C डबल डॅश. मग ह्या दोघांचा आधी सेरीज कॉम्बिनेशन घेऊया आपण. 1/CS इक्वल टू 1 अपॉन CS म्हणजे C डॅश आणि C डबल डॅशचं सेरीज कॉम्बिनेशन, C डॅश हा आहे, याला आपण असं लिहू शकतोय 1/C डॅश म्हणजे D अपॉन 2A इप्सिलॉन नॉट प्लस D अपॉन 4A इप्सिलॉन नॉट. आणि मग याच्यातून जर आपण सोडवलं तर 2 कॉमन घेऊ शकतोय, D A इप्सिलॉन नॉट म्हणजे D अपॉन 2A इप्सिलॉन नॉट कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये राहील 1 प्लस 1/2 आणि ही व्हॅल्यू येते 3/2 म्हणजे 4 येईल डिवाइडला. 1/CS इक्वल टू 3D अपॉन 4A इप्सिलॉन नॉट, कारण ह्याचे ॲडिशन 3/2 येते. आणि मग याच्यावर आपल्याला CS व्हॅल्यू मिळते 4A इप्सिलॉन नॉट अपॉन 3D, हे CS झालं. आता CS म्हणजे कोणाचं कॉम्बिनेशन, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन, हे झालं आपलं CS. CS ला C कसा आहे पॅरलल. देन दी फायनल कपॅसिटर C2, कारण फायनल कपॅसिटरची व्हॅल्यू C2 दिली, C2 विल बी CS प्लस C. CS प्लस C केलं तर व्हॅल्यू काय मिळेल बघा, 4A इप्सिलॉन नॉट अपॉन 3D CS प्लस C ची व्हॅल्यू किती आहे, C विल बी A इप्सिलॉन नॉट अपॉन D. आणि मग याची ॲडिशन केली तर हे ॲडिशन किती येईल बघा, यात कॉमन काय मिळेल आपल्याला, A इप्सिलॉन नॉट अपॉन D. मग ब्रॅकेटमध्ये काय राहणार 4/3 प्लस 1, ही व्हॅल्यू येते 4/3 म्हणजे 7A इप्सिलॉन नॉट अपॉन 3D. 4/3 प्लस 1 7/3 आन्सर येते, हे C2 झालं. आणि मग आपल्याला घ्यायचा आहे रेशो, आपल्याला ॲक्च्युली विचारलाय फाइंड आउट करायला काय, इथं रेशो विचारलाय. मग हा रेशो कसाही मिळेल आपल्याला, दिस रेशो विल बी C2 upon C1. We can write this as C2. C2 means 7A epsilon naught upon 3D divided by C1. C1 is A epsilon naught upon D. A epsilon naught upon D cancel होईल
then the answer C2/C1 will be 7/3. हे काय झालं या क्वेश्चनचं आन्सर झालं. याला थोडं व्यवस्थित लक्षात ठेवा. अशा टाईपचा क्वेश्चन मी थेरीमध्ये सांगितलंय की अशा टाईपमध्ये कपॅसिटर असतील तर काय करायचं. कपॅसिटन्स विथ आणि विदाउट डायलेक्ट्रिकचा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्ही व्यवस्थित बघितलेला असेल तर हा क्वेश्चन लगेच लक्षात येईल आणि त्याचा आन्सरही कळेल. जेई ॲडव्हान्समध्ये विचारलेला हा एक क्वेश्चन होता. याचा आन्सर मिळाला आपल्याला. नोट डाऊन करून ठेवा व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 12. A capacitor of 2.5 microfarad is charged through a series resistor of 4 mega ohm. In what time the potential drop across the capacitor will become 3 times that of the resistor? एक व्हॅल्यू गिवन आहे. ln2 व्हॅल्यू दिले म्हणजे log to the base e व्हॅल्यू दिले 0.693. आता यामध्ये दिस इज अवर कपॅसिटर अँड दिस कपॅसिटर इज चार्ज थ्रू दिस सेरीज रेजिस्टर 4 मेगा ओहम. बॅटरीचं पोटेन्शियल फी नॉट आहे म्हणजे फी नॉट हे बॅटरीचं पोटेन्शियल दॅट विल बी दी मॅक्झिमम पोटेन्शियल or the constant potential which can be on the capacitor. Now this phi naught is the total potential difference across the resistor say phi r and potential difference across the capacitor say phi c. So according to the Kirchhoff's law we can write this as total potential phi naught will be phi c plus phi r. But in question here in what time the potential drop means potential difference across the capacitor will become 3 times that of resistor. म्हणजे potential drop across capacitor phi c ही व्हॅल्यू किती असली पाहिजे असं दिलेलं आहे. here phi c will be 3 times the potential drop across resistor 3 phi r आहे. आणि मग ही व्हॅल्यू जर पुट केली आपण इथं phi naught equal to phi c प्लस फी आर म्हणजे काय येणार. मग फी आर ची व्हॅल्यू येणार Vc/3 अँड वी कॅन राईट धिस ॲज याला आपल्याला Vc इक्वल टू कन्वर्ट करायचं असेल तर Vc ॲडिशन करू शकतोय आपण. याची ॲडिशन केली तर किती येईल मग हे 3Vc प्लस Vc/3. सो इट विल बी 4Vc/3 equal to phi naught. Therefore Vc equal to 3 phi naught/4. म्हणजे Vc ची व्हॅल्यू मिळाली पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी कपॅसिटर 3 phi naught/4 एवढी व्हॅल्यू मिळते. आणि मग या व्हॅल्यूचा यूज आपण करणार आहे पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला आठवतंय. चार्जिंग डिस्चार्जिंग कपॅसिटर मध्ये पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कपॅसिटर आपण ॲक्च्युली असं लिहिलं होतं फी इक्वल टू फी नॉट 1 मायनस e रेज टू मायनस t/RC. पोटेन्शियल चार्जिंग ऑफ कपॅसिटर ज्याला म्हणतो आपण त्याचं इक्वेशन आहे पोटेन्शियलचं. जसं चार्ज होतं तसं पोटेन्शियल होतं तयार केलंय आपण. दिस इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कपॅसिटर अँड दिस इज द टोटल पोटेन्शियल डिफरन्स ऑर कॉन्स्टंट व्हॅल्यू मॅक्झिमम व्हॅल्यू ज्याला म्हणतो आपण. आणि मग Vc ची व्हॅल्यू जर पुट केली Vc किती होतं 3 phi naught/4 इक्वल टू फी नॉट 1 मायनस e रेज टू t/RC. फी नॉट कॅन्सल होईल व्हॅल्यू राहील 3/4 1 मायनस e रेज टू t/RC अशी व्हॅल्यू राहील. याला थोडं साईड्स चेंज करून आपण याला ॲडजस्ट करूया. इथं आता ही व्हॅल्यू इकडं ठेवली तर हे इकडं घेऊन हे इकडं घेतलं तर 1 मायनस 3/4 इक्वल टू e रेज टू मायनस t/RC अशी व्हॅल्यू राहील. हे इकडे घेतलंय 1 इकडे घेतलंय आपण. म्हणजे सबट्रॅक्शन किती येईल दिस विल बी 1/4 e रेज टू मायनस t/RC. आणि याला जर उलटा केला आपण तर 4 इक्वल टू e रेज टू t/RC. पॉवर काय झाली पॉझिटिव्ह झाली. आता याचा एक्सपोनेन्शियल अपोजिट साईडला घेतलं की लॉग होतो. माहित आहे सिंपल मॅथमॅटिक्स आहे. सो t/RC इक्वल टू log to the base e4 ज्याला आपण ln असंही म्हणतो ln4. आता याला मी थोडं वेगळ्या फॉर्ममध्ये लिहितोय ln 2 raised to 2 4 ला लिहिलं तर याला असं लिहितो आपण 2ln2. आणि मग हे झालं t/RC देन t इक्वल टू RC इंटू 2 RC2 ln2 ची व्हॅल्यू दिली 0.693. आणि याला जर सोडवलं आपण तर t इक्वल टू म्हणजे t म्हणजे काय तर टाइम आहे आपला आणि हा टाइम आपल्याला मिळेल
हे सगळं सोडून आता यामध्ये व्हॅल्यू पुट करा. आर व्हॅल्यू किती आहे 4 मेगा ओम. 4 मेगा ओम म्हणजे 10⁶. कपॅसिटन्स आहे 2.5 मायक्रोफॅरेड. देन इट विल बी 2.5 इंटू 10⁻⁻⁶ आणि मग इंटू त्याला 2 आहे इथलं 2 आणि 0.693 आणि मग हे जर सगळं सॉल्व्ह केलं तर टाइम मिळेल आपल्याला. टाइम टी विल बी 13.86 सेकंड. 13.86 सेकंड दिस इज अवर टाइम. म्हणजे या टाइम मध्ये आपण अपोजिट घेत गेलो. या टाइम मध्ये potential difference across capacitor will be 3 times the potential difference across resistor. हा टाइम दिलाय. So the answer of our question is 13.86 second. Now see the last question. In the circuit shown in figure, the battery is an ideal one with EMF phi. The capacitor is initially uncharged. The switch S is closed at time t equal to 0. Find the charge Q on the capacitor at time t. So here we have to find the charge on this capacitor C at time t. Let's consider the switch is closed. म्हणजे टाइम काय झालाय आता स्टार्ट झालाय. So because of this battery, a current flows through the circuit. Suppose I is current flowing through this. So this current is also I. Now the current flowing in this wire is I1. Then in this wire it will be I minus I1. टोटल करंट I आहे, इकडे I1 जात असेल तर रिमेनिंग करंट I मायनस I1 इकडे जाईल आणि कपॅसिटर काय होते चार्ज होते. सपोज टी टाइम झाला अँड ॲट दॅट टी टाइम द चार्ज ऑन कपॅसिटर इज क्यू. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस कपॅसिटर विल बी क्यू बाय सी. तो टी टाइम घेतलाय आपण कारण आपल्याला टी टाइमलाच काय विचारलाय चार्ज विचारलाय. मग आपण असं कन्सिडर की जर टाइम किती झालाय टी आणि त्या टी टाइम झालाय त्यावेळी कपॅसिटर हा किती चार्ज झालाय क्यू. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द प्लेट्स ऑफ दिस कपॅसिटर इज क्यू बाय सी. नाउ these are the currents flowing this circuit. Here capacitor charges and charge on this capacitor increases with time. So this current I1 is a variable quantity. We can write this current I1 is dq by dt. I1 करंट हा चेंज होणार कारण हा चार्ज इन्क्रीज होत जातोय. सो दिस करंट I1 is dq by dt. Now here we use some Kirchhoff's laws. Now for loop करंटचा लॉ जसा आपण यूज करतोय Kirchhoff सेकंड लॉ जर आपण यूज केला फॉर लूप m n a b m. कोणता लूप घेतलाय बघा m n a b m. या लूपला Kirchhoff's व्होल्टेज लॉ अप्लाय करतोय आपण. Kirchhoff's व्होल्टेज लॉ आपण जर अप्लाय केला या लूपसाठी म्हणजे या लूपसाठी आपण असं जात असेल तर फी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जात असताना व्ही पॉझिटिव्ह घेतो आपण. देन हियर पोटेन्शियल डिफरन्स इथला काय करंट किती आय मायनस I1 IR ज्याला आपण ओहम्स लॉ वरून पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस रेजिस्टर अँड दिस इज निगेटिव्ह बिकॉज करंट अँड लूप इज इन सेम डायरेक्शन. मायनस यातून जाणारा करंट I हा रेजिस्टन्स Rच आहे. सो दिस विल बी IR. याला आपण असं लिहू शकतोय इक्वल टू काय असतं हे 0. सो दिस विल बी फी मायनस IR मायनस I1R मायनस IR इक्वल टू 0. सो दिस विल बी बिकम्स फी मायनस 2IR minus I1R equal to 0, or we can write this as 2IR equal to phi minus I1R. 2IR equal to काय आलं phi minus 2IR equal to phi minus सॉरी हे इकडं घेतलंय हां phi minus I1R. इथं मायनस मायनस हे प्लस होईल म्हणजे हे काय राहणार प्लस कारण हे मायनस आहे आणि हे आतमध्ये घेताना मायनस मायनस काय झालं प्लस झालं. सो दिस विल बी 2IR इक्वल टू फी प्लस I1R. याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं मी. आणखी एक लूप घेतोय मी फॉर लूप MN STM. तुम्हाला जर Kirchhoff's व्होल्टेज लॉ अप्लाय करता येत असेल तर हे खूप सोपा पार्ट आहे बेसिक पार्ट आहे Kirchhoff's लॉचा. Kirchhoff's लॉ माहित असेल करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये लॉ आहे तो यूज करतोय आपण. त्याला यूज केलं तर या लूप साठी बघा MN STM म्हणजे हा रेजिस्टर आपण कॅन्सल केला. यासाठी बघा फी इथून गेलोय आपण नंतर इथं आल्यानंतर दिस विल बी मायनस I1R ही व्हॅल्यू
कपॅसिटन्सच्या अक्रॉसचा आहे, दिस विल बी मायनस, कारण इथं पण आपण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जातोय, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जात असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जात असेल तर पॉझिटिव्ह घेतो आपण. सो मायनस क्यू बाय सी, इथलं पोटेन्शियल डिफरन्स क्यू बाय सी मायनस दिस विल बी आय आर. Okay, all this equal to 0. Now here we can write this as IR equal to, हे फक्त इकडे घेतलंय, बाकी टर्म्स इथंच आहेत, फी मायनस I1R मायनस क्यू बाय सी. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. आता ही जी दोन इक्वेशन्स आपण यूज केलेत, या दोन इक्वेशनचा यूज करून आपण आय ही टर्म कॅन्सल करणार आहे. यातून आय टर्म कॅन्सल करायची असेल तर काय करावं लागेल, तर आपण या दोन इक्वेशनचा रेशो घेणार आहोत. ह्या दोन इक्वेशनचा रेशो घेतला तर काय मिळेल मग, बाय टेकिंग द रेशो ऑफ दिस टू इक्वेशन्स. सो दिस विल बी 2IR अपॉन IR इक्वल टू, ह्या दोन इक्वेशनचा रेशो घेतोय आपण. ओके, ह्याला ह्यानं डिवाइड केलं, 2IR अपॉन IR इक्वल टू व्ही प्लस IR, व्ही प्लस I1R अपॉन व्ही मायनस I1R मायनस क्यू बाय सी. ओके, हे IR कॅन्सल होईल, 2 राहील इथं, सो दिस विल बी 2 इंटू फी मायनस I1R मायनस क्यू बाय सी, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय मी, इक्वल टू फी प्लस I1R. मल्टिप्लाय करा 2 न सरळ आतमध्ये, काय येईल बघा, 2V मायनस 2I1R मायनस 2Q बाय सी इक्वल टू फी प्लस I1R. हे फी इकडे घेतलं तर मायनस होईल, म्हणजे इथं फक्त काय राहणार, फी, फी इक्वल टू, मी असं लिहितो आधी, फी इक्वल टू, हे सगळं इकडं घ्या, मग काय येईल बघा, इथं काय होतं I1R, हे -2 इकडे घेतलं की प्लस 2I1R प्लस 2Q बाय सी. आणि मग याच्यात हे ॲडिशन किती येईल, 3I1R प्लस 2Q बाय सी, हे फी आलं, सो 3I1R इक्वल टू, हे इकडं घेतलं तर फी मायनस 2Q बाय सी, अशी एक व्हॅल्यू मिळते. सो I1 विल बी, I1 इक्वल टू फी मायनस 2Q बाय सी डिवाइडेड बाय 3R. दिस इज अवर I1. I1 इज व्हॉट, I1 इज द करंट पासिंग थ्रू. I1 हा काय, यातून पास होणारा करंट, करंट पासिंग थ्रू कपॅसिटर आहे. सो I1 ची व्हॅल्यू मिळते आपल्याला फी मायनस 2Q बाय सी अपॉन 3R. हे I1 ची व्हॅल्यू मिळाले. बट I1 इज व्हॉट, I1 इज dq बाय dt. I1 इज व्हॉट, इट इज dq बाय dt. सो we can write here this as dq by dt equal to 1/3R असंही लिहू शकतोय आपण याला, फी मायनस 2Q अपॉन सी. ओके, याला मी Q टर्म एका साईडला घेतोय, सो दिस विल बी, याला असं लिहू शकतोय आपण dq अपॉन, हा ब्रॅकेट इकडं घेतला मी, फी मायनस 2Q बाय सी, हा ब्रॅकेट आहे, इक्वल टू dt इकडे जाईल म्हणजे dt अपॉन 3R. हे इक्वेशन मिळेल. And now we are going to differentiate, we will take the integration of this equation. If we integrate this equation within limit किती, initially time किती आहे, 0 आहे, and the time increased will be t. 0 to किती टाइम दिलाय, t दिलाय. सो टाइमचं लिमिट 0 to t आणि चार्जचं लिमिट, इनिशियली कपॅसिटर इज अनचार्ज, सो चार्ज ऑन कपॅसिटर इज 0 आणि t टाइमला किती झालाय, q. सो लिमिट फॉर चार्ज विल बी 0 to q. Here we can write this as integration phi minus 2q by c into dq equal to integration 0 to t time झाला, this will be 1/3R into dt. 1/3R कॉन्स्टंटच आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. टाइम जो आहे तो, आता लिमिट घेतलं तर हे काय येणार, t, dt चं इंटिग्रेशन t, लिमिट यूज केलं तर याची व्हॅल्यू येते t/3R. आणि याचं इंटिग्रेशन घेतलं आपण, तर हे जर इंटिग्रेशन यूज केलं, इंटिग्रेशन 0 to q मध्ये आहे 1 फी मायनस 2q बाय सी, असं इंटिग्रेशन आहे. याला जर तुम्ही लॉगचा फॉर्म्युला यूज केला, 1/x, इंटिग्रेशन ऑफ 1/x इज log x,
तो फॉर्म्युला यूज केला, सॉल्व केलं तर ln मध्ये log टू दी बेस ई व्हॅल्यू मिळते आणि याचं जे आन्सर येते लॉग अपोजिट साईडला घेतल्यानंतर आणि त्याला जर कन्वर्ट केलं आपण तर 4 ची व्हॅल्यू हे इंटिग्रेशन सोडवून ln मिळेल. ln च्या अपोजिट साईडला घेतलं की e व्हॅल्यू मिळते आणि जे आन्सर येते दॅट आन्सर विल बी q इक्वल टू cv/2. मैं आंसर डायरेक्ट लिखतोय q इक्वल टू cv/2 1 माइनस e raised to minus and the answer is 2t upon 3rc, e raised to minus 2t upon 3rc. So this is the charge on the capacitor at time t. एक इक्वेशन फक्त तयार केले मॅथमॅटिकली आपण. जेई मधला क्वेश्चन होता, जेई 2019 ऑनलाइन एग्जाम मधला क्वेश्चन आहे. सो दिस अमाउंट ऑफ चार्ज इज ऑन दी कॅपॅसिटर ॲट टाइम टी. हे मी डायरेक्ट स्टेप लिहिले. जर तुमचं मॅथ चांगलं असेल, इंटिग्रेशन जमत असेल तर याच्यावरून ही व्हॅल्यू कशी आली ते लगेच कळेल. कारण 1/x इंटिग्रेशन log x असतं आणि लॉगच्या अपोजिट लॉगची साईड चेंज केली की एक्सपोनेन्शियल होतो, e raised to मध्ये टर्म जाते. सो दिस इज दी आन्सर ऑफ द क्वेश्चन.